ज्या गाड्या पराभव झाल्या होत्या फक्त एक एक चान्स द्या। पुढच्या चान्सला तुम्हाला मी 10 वेळा चान्स देणार, मला फक्त एक एकदा चान्स द्या। हा शर्यती क्षेत्र आपला असा आहे बिनजोडचा का एकदा हरल्यानंतर पुन्हा चान्स देतात, पण मला एकही गाडा मालकाने मला चान्स नाही दिली। मी जी आपली ठाणे रायगडची कमिटी आहे, कमिटीतील अध्यक्ष असतील आणि सगळे सदस्य असतील यांना हात जोडून विनंती करतो का आता तुम्हीच न्याय द्या, तुम्हीच रूल काढल्यात का प्रत्येकाला सांगून एक एक चान्स द्या। मला ना प्रेमापोटी करत असतील तर चान्स द्या, मैत्रीपूर्ण आमची मैत्रीपूर्ण खेळण्याची पुन्हा एकदा तयारी आहे आणि याच्या पुढे राहिलोय म्हणून इथपर्यंत टिकलोय। 5वा वर्ष आहे हा बिनजोडचा, 5 वर्ष सलग। ठीक आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख येतात, पण या मथुरने अखंड महाराष्ट्रातील जेवढे टॉपचे नंदी होते सगळ्यांसोबत शर्यती करून जिंकत आलेला आहे। माझी पण दोस्ती मोठी आहे, जसं आज मी तात्या शेठचं नाव घेतो आवर्जून, कारण की त्यांनी पण एक मला सल्ला दिला होता खूप वर्ष पहिले, एक छोटा भाऊ म्हणून, का राहुल आपण जी दोस्ती करतो ती दिल से करतो, लोक दिमाग से करतात। विजयानंतर राहुलदादा पाटील आनंदित असताना आता चालले आपल्या बैलांकडे जाऊया। आज खरंच खूप भारी शर्यत, खूप अंतराने शर्यत जिंकलेली आहे। शांत उभं राहू, शांत उभं राहू। नमस्कार दादा। नमस्कार दादा, तुफान कमबॅक जे लोक बोलत होती, आज लगातार 2 वेळा शर्यत जिंकून मथुर बिनजोडला कमबॅक केला असं म्हणता येईल, कारण कधी मथुर जेव्हा मागेच राहतो ना तेव्हा तो मथुरच उत्तर देतो आपल्या प्रेक्षकांना, काय बोलाल? आता पहिली गाडी श्यामशेठ दळवी आणि मानगरचा वादल माझा मित्र आनंद तारेकर यांच्यासोबत होती। 2 गोंडे, 21 बालद्या, 2 बोकड। आणि आजची शर्यत मी समर्पित करतो माझा मोठा भाऊ सुजित तात्या, आज त्यांचा चिरंजीव जॉय आणि महेश शेठ आमचे आमदार, त्यांचे चिरंजीव। तर आज आनंद वाटतं का शर्यत जिंकले, पण इथे कमी भासते माझ्या मित्राची, माझ्या भावाची, तात्या शेठची। आज असता तर आम्ही खूप आनंद केला असता, कारण की हा जो बैलगाड्याचा आज खेळ हा भिवंडी तालुक्यामध्ये येतोय, भिवंडीमध्ये येतोय। आणि जर भिवंडीमध्ये येतोय आणि जर माझा भाऊ नाही इथे तर खूप थोडासा वाईट पण वाटतं आणि थोडासा, पण आता पुढच्या शर्यतीची सुद्धा तयारी केलेली आहे। 2 गोंड्यांवर भिवंडीवाल्यांचंच नाव होता, पुन्हा एकदा दुसरी शर्यत होणार आहे, थोड्याच वेळाने मथुरला काढूया आपण। मथुर प्रेमीसाठी पुन्हा एकदा शर्यत पाहायला भेटेल, एकाच मैदानात 2 शर्यती। आणि मैदानात 2 शर्यती। दादा, आज मथुर आहे ना, जेव्हा मी सुट्टीवरती होतो ना, लाडू एवढा लाडूवरती प्रेम करत होता ना, पप्प्या घेत होता, काय बोलाल प्रेम, तेव्हाच मी समजलं की आज गाडी विजयाचा गुलाल घेईल। मला मथुरवर खूप विश्वास आहे आणि आमच्या धमक आहे, माझ्या मथुरमध्ये बी धमक आहे। ज्या गाड्या पराभव झाल्या होत्या फक्त एक एक चान्स द्या। पुढच्या चान्सला तुम्हाला मी 10 वेळा चान्स देणार, मला फक्त एक एकदा चान्स द्या। हा शर्यती क्षेत्र आपला असा आहे बिनजोडचा का एकदा हरल्यानंतर पुन्हा चान्स देतात, पण मला एकही गाडा मालकाने मला चान्स नाही दिली। मी जी आपली ठाणे रायगडची कमिटी आहे, कमिटीतील अध्यक्ष असतील आणि सगळे सदस्य असतील यांना हात जोडून विनंती करतो का आता तुम्हीच न्याय द्या, तुम्हीच रूल काढल्यात का प्रत्येकाला सांगून एक एक चान्स द्या। मला ना प्रेमापोटी करत असतील तर चान्स द्या, मैत्रीपूर्ण आमची मैत्रीपूर्ण खेळण्याची पुन्हा एकदा तयारी आहे आणि याच्या पुढे पण मथुर असाच पळत राहील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्यासाठी। दादा, अजून एक मेसेज देणार लोकांना, कारण मी शुभम दादा, गौरव दादाला सुद्धा विचारलं होतं, तर त्यांच्या अजून नक्की नाही 16 मार्चला जो मोठा मैदान होतंय नाही, सध्या मथुर घाटावर 100% पळणार, पण 16 तारखेला नाही पळणार। पहिले मला ज्या माझ्या मनात गाड्या आहेत त्या मला करायच्या आहेत, त्या गाड्या झाल्यानंतर मी 100% घाटावर नक्कीच दादा। आणि शर्यती जे होतील आता त्या मैत्रीपूर्ण शर्यत होतील, जसं ही सुद्धा झाली, ही तर तुम्हाला माहिती, सगळ्या शर्यती माझ्या मैत्रीपूर्णच होतात। मी थोडी कोणाला हिनवतो, आता जिथलो कोणाला हिनवला मला हिनवतात म्हणून मी या सगळ्या गोष्टी होतात ना।
नक्की दादा. आता मी जितल्यानंतर मी काही 2 शब्द तरी वाईट बोललो का? मी सांगितलं आनंद तारेकर माझा मित्र आहे, भावासारखे संबंध आहेत. श्याम शेठ माझा नातवाईक आहे. श्याम शेठची गाडी जमली होती भडोलवाल्यांची, लाडूवाल्यांनी श्याम शेठनी मला फोन केला, भाई आपला बैल. मी प्रामाणिकपणे सांगितलं आपला बैल आहे. मी नाही त्यांना विचारलं का तुमच्या बैलामध्ये कोणता बैल आहे. मी सांगितलं आपला आहे. तुम्हाला पटत असेल तर करा, तुमचा गावचा आणि घरचा मैदान आहे. तुम्ही नाही सांगितलं तर शर्यत कॅन्सल करू आपण. नक्कीच. आणि आता मथुर सोबत आता नवीन नवीन पैरे पाहायला भेटतात. पण लाडूवाल्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी आमच्या मथुरला त्यांच्या लाडूमध्ये पुन्हा एकदा टाकला आणि शर्यत केली. त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो, कारण की एक बैल पळून गाडी नाही होत, दुसरा सुद्धा बैल त्याचा पण तेवढाच आनंद व्यक्त करायला लागतं. कारण की हा 8 पायांचा मळा आहे, त्यातून दोघांना पण सेम पळावं लागतो. त्याच्यामुळे तो सुद्धा पब्लिकचा भिताड आहे. आणि आज दोघांना सुद्धा मथुरला आणि लाडूला मी दादा मी ऑफ कॅमेरा तुम्हाला बोललो होतो, जेव्हा मथुर आणि जेव्हा तुम्ही मैदानात असताना राहुल दादा, तेव्हा मथुरची एक वेगळी झलक असते, काय बोलाल? हा एक आमचे एक देवानी घडवलेले संबंध आहेत आणि महादेवानी दिलेला नंदी आहे आमच्या दावणीला. आणि त्याला आम्ही एकदम मुलाप्रमाणे, फॅमिलीप्रमाणे आम्ही त्याला सदस्याप्रमाणे त्याला सांभाळतो, प्रामाणिकपणे जीव लावतो. आणि या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे राहिलोय म्हणून इथपर्यंत टिकलोय. 5वा वर्ष आहे हा बिनजोडचा. 5 वर्ष सलग. ठीक आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख येतात, पण या मथुरने अखंड महाराष्ट्रातील जेवढे टॉपचे नंदी होते सगळ्यांसोबत शर्यती करून जिंकत आलेला आहे. आज आनंद सुद्धा वाटतोय का अजून सुद्धा आज बघा आजपर्यंत डाग आहेत त्याच्या, जे लंपीच्या आजारातून उठून पण हिंदकेसरी 2 वेळा झाला, त्याच्यानंतर बिनजोड मारले, त्याच्यात खूप खुश आहे. दादा जाता जाता शेवटचा मी प्रश्न हा नेहमी आणि रोजच करत राहणार. आज सुद्धा ही पब्लिक जेव्हा मथुर येतो ना, पब्लिक दुसरीकडे जातच नाही, इथेच थांबून असतो जोपर्यंत मथुर मैदानात जात नाही. काय बोलाल त्या प्रेमाबद्दल? त्या प्रेमाबद्दल त्यांचा प्रेम आहे आमच्यावर, कारण की माझी पण दोस्ती मोठी आहे. जसं आज मी तात्या शेठचं नाव घेतो आवर्जून, कारण की त्यांनी पण एक मला सल्ला दिला होता खूप वर्ष पहिले, एक छोटा भाऊ म्हणून, का राहुल आपण जी दोस्ती करतो ती दिलसे करतो, लोक दिमागसे करतात, म्हणून त्याला दोस्तीचा हक्क आहे. म्हणून हा त्यांचा चिरंजीव आहे, म्हणून मी आवर्जून नाव घेतो. धन्यवाद दादा.